नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे। होळी शिमगोत्सव जो आहे आपला कोकणातला तो सुरू झालेला आहे आणि सर्व गावामध्ये धूमधडाक्यात होळी सण साजरी केला जातो। तर आज आपण चाललो आहे ॲक्च्युली आपला मित्र आहे संदेशच्या गावी तुरळ, संगमेश्वर तालुक्यातीलच हे तुरळ गाव आणि आपल्या निवळी गावापासून तुरळ साधारण एक 20-25 किलोमीटर आहे। तर कृष्णाची बाईक घेणार आहे, बंटी सोबत असणार आहे आणि आपल्याला आज तुरळ गावचा जो काय माड आणि होळी असते तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि तुम्हालाही सर्वांना अनुभव घेता येईल। तर चला मंडळी, वेळ न घालवता आपण थेट जातो आहे आता तुरळमध्ये। तुरळच्या सुरेवाडीमध्ये यावर्षीचा माड आहे। त्यांच्याकडे ॲक्च्युली 3 वर्षाने सुरमाड असतो आणि बाकीच्या वेळेस आंब्याचा माड असतो। तर आज 3 वर्षाने सुरमाड आहे आणि तुरळचा शिमग्याचा खास म्हणजे हा तेरशीचा शिमगा। गावाला तेरशीचा शिमगा, भद्रेचा शिमगा आणि पौर्णिमेचा शिमगा, जसं की आपल्या गावचा हा पौर्णिमेचा शिमगा असतो जो की 2 दिवसानंतर असतो आणि तेरशीचा शिमगा म्हणजे पहिला शिमगा। सगळ्या पंचक्रोशीमध्ये या एरियामध्ये तेरशीचे शिमगे आहेत ना ते पहिले लागतात, त्याच्यानंतर भद्रेचे शिमगे, त्याच्यानंतर पौर्णिमेचे शिमगे। तर चला मंडळी, थेट जाऊया तुरळ गावी। कोयतीला, कुराडीला, निशाणाला माड तुरळगावच्या सुरेवाडीमध्ये आहे आणि माड आता सोडला आहे। वरती पण शेडा पकडला आहे आणि खालच्या बाजूस पण इकडे शेडा पकडला आहे। माड आता तोडून झाला आहे, तर आता माड थोडा चांगल्या प्रकारे बांधण्यात येईल, पूजा वगैरे होईल आणि मग माड सानेवर जाईल। तर माडाकडे दरवर्षी असतो नाश्ता वगैरे? दरवर्षी म्हणजे जिथे माड असतो तिथे त्या मंडळींकडून। अच्छा, ओके। गावचे सरपंच आहेत, त्यांच्याकडून इकडे या त्यांच्या वाडीमध्ये नाश्त्याची सोय आहे। माडाकडे ते तुम्हाला कुठे कुठली वाडी असली तरी अच्छा आवर्जून नाश्त्याची सोय आहे। ओके। या मंडळी नाश्ता करायला शिरा आहे, गावाकडचा एकदम गावच्या पद्धतीने बनवलेला। नाव कसं तुझं? माझं मंदार। मंदार, मामाच्या गावी आलाय? दरवर्षी येतो? पहिल्यांदा मी बघतोय हे शिमगा कसा असतो ते आता डोळ्याने बघतोय। काय अजून व्हिडिओ मध्ये बघितलेलं? ब्लॉग बघितलंय, पण ऍक्च्युली याचा अनुभव आहे ना एक नंबर आहे यार। अंगावर एकदम गूजबम्स येत आहेत। हो, दिवसभर आता तेच होणार आहे। आम्हाला पिशवीची तुम्ही हा करा, पिशवीची करा काहीतरी, त्या घरातलं मागा आम्हाला पोटली पण चालेल।
पाय मुसलमानचं पाय गावतो सुरेवाडीतून माड आता पाचकलेवाडीमध्ये पोचतोय आणि इकडे पण सरबत वगैरे थंड वगैरेची व्यवस्था केलेली आहे. कोकणात होळी म्हटलं ना तर चाकरमाने एकदम झाडून येतात. तर हे बघा, हे तुरळ गावचे सर्व ग्रामस्थ गावकरी आणि महिला मंडळ. तर आता इथे पाचकलेवाडीमध्ये थोडा वेळ आराम करतात, पूजा वगैरे होते, स्त्रिया आरती वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मग माड पुढे जाईल. सर्व त्याची सोय केलेली आहे. पुढे
तर माड आता सानेवरती आलेला आहे. तर इकडे माड उभा केला जाईल, त्याच्यानंतर इकडे होम लावला जाईल आणि सानेच्या पाठीमागे इकडे मंदिर पण आहे आई वरदान देवीचं. तुरळ गावचं हे ग्रामदैवत आई वरदान देवीचं मंदिर. तर आता दर्शनासाठी आपण आतमध्ये चाललो आहे. इकडे जत्रेमध्ये दुकानं पण लागले आहेत, खायच्या प्यायच्या गोष्टी. इकडे खाजा बिजा आहे सगळं. काय खायचं म्हणते? हां अरे होताच कुठं? माडाकडे गेलो, आतमध्ये पाया पडलो, म्हटलं अविनाश गेला. तू पालखी जवळ आम्ही तुला बघितलेला, आम्ही लाईनीमध्ये होतो. मग मी जरा पाया पडायचं माझं थोडंसं आहे. मग काय खायचं प्यायचं का जरा? हा चला फिरूया जरा. जत्रा छोटीशी जत्रा पण भारी आहे. नाही मस्त आहे. अरे नमस्कार. नमस्कार. बरं आहे. अरे क्या है इधर सावली उधर खड़ा चलो. तुम माड़ नाचव्या क्या? हाँ कैसा नाचव्या? कैसा ऐसा ऐसा उड़ा उड़ा के नाचव्या? हाँ, फिर मग तुम फोटो निकाला क्या? तो फिर ऐसा ये क्या कैमरू चालू है? ऐसा कैसा ऐसा कैसा? वो मेरे ऐसा? को बताओ कैसा वोट पे आया कि नहीं. अभी इंटरनेट पे आएगा. हाँ बाद में बताओ. हाँ खूप इंटरेस्टिंग माणूस आहे. होय ना? असंच मुकाना. आणि अशी अशी माणसं गावात असली पाहिजे. रात्रीची किती वाजू दे एकटेच हा ना? कुठल्या एका गावात. काका नाव कसं तुमचं? तुकाराम पांडुरंग अरेकर. अरे का मुक्काम पोस्ट तुराल तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. अशी अशी ओळख फार कमी लोक सांगतात. हां. इकडे बघा पाण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे. ही चांगली सोय केली आहे. जास्त ठिकाणी फिरायला नको पाण्यासाठी. होय होय नाही चांगली सोय केली आहे, कारण पाणी मेन आहे. कुठं माणसं शोधत बसतील पाणी. करी संप्रदाय तुरळ. अच्छा धन्यवाद सगळ्यांना. अशा रीतीने मंडळी माड आहे ना नाचत गाजत सानेवरती आलेला आहे आणि सानेवरती माड उभा पण केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मंडळी बघितलं तुरळगावचे जे ग्रामस्थ होते त्यांनी खास करून जो काय एन्जॉय केला, त्याच्यानंतर स्त्रियांनी खास पारंपरिक गाणी म्हटली.
तर हा सर्व अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात तुरळगावचा शिमगा म्हणजे शेवटचा होम जो लागतो ना, त्याचा पण थरारक अनुभव असतो. तर तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अनुभवायचा आहे. तोपर्यंत मंडळी टाटा बाय बाय.